बायबलमधील अंतिम काळाविषयीच्या भविष्यवाण्या वाचताना कधीकधी गोंधळ उडतो नाही का? आज आपण एका अशा सिद्धांतावर नजर टाकणार आहोत जो दोन मोठ्या भविष्यवाण्यांना एकाच धाग्यात जोडण्याचा प्रयत्न करतो. तर मग खरा प्रश्न हा आहे की बायबलमधल्या शेवटच्या काळाबद्दलच्या या वेगवेगळ्या संख्या आणि कालरेखा या एकमेकांशी कशा जुळतात? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या एका सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. या सिद्धांतानुसार ह्या दोन महत्त्वाच्या भविष्यवाण्या काही वेगवेगळ्या घटना नाहीत, तर त्या एकाच वेळी एकाच घटनेने सुरू होतात आणि हाच मुद्दा, हाच या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आहे. ही संपूर्ण कालरेखा कशी तयार झाली आहे हे समजून घेण्यासाठी आपण 5 सोप्या टप्प्यांतून जाणार आहोत. आपण पाहणार आहोत की कसं एक गृहीतक 2 भविष्यवाण्यांना जोडतं, त्याचे 3 मुख्य आधार काय आहेत, अंतिम 7 वर्षांची कालरेखा कशी दिसते, 2 मंदिरांची कथा काय आहे आणि शेवटी अंतिम न्यायनिवाडा आणि नवीन युगाची सुरुवात कशी होते. तर मग हा जो एक कॉमन स्टार्टिंग पॉइंट आहे तो नक्की आहे तरी काय? या सिद्धांतानुसार त्याची सुरुवात एका विशिष्ट आणि नाट्यमय घटनेने होते. या सिद्धांताप्रमाणे ज्या क्षणी नाशाचा पुत्र पृथ्वीवरच्या मंदिरात आपलं आसन ग्रहण करतो, अगदी त्याच क्षणी 2300 दिवसांची भविष्यवाणी आणि अंतिम 7 वर्षांचा आठवडा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू होतात. आता प्रश्न येतो की हा सगळा सिद्धांत कोणत्या तर्कावर उभा आहे? हे संपूर्ण गृहीतक 3 मुख्य आधारांवर अवलंबून आहे. चला ते एक एक करून पाहूया. पहिला आधार दानिएलच्या पुस्तकातल्या एका वचनाच्या विशिष्ट अर्थावर अवलंबून आहे. त्यानुसार विश्वासणाऱ्यांवर येणारा जो मोठा क्लेश आहे तो 7 वर्षांच्या कालावधीच्या दुसऱ्या नाही तर पहिल्या 3.5 वर्षांतच, म्हणजे पहिल्या 1260 दिवसातच होतो. इथे मध्यभागी या शब्दाचा अर्थ असा लावला जातो की हा क्लेश फक्त सुरुवातीच्या काळातच मर्यादित आहे. दुसरा आधार आहे पहिलं पुनरुत्थान. ही एक सिंगल इव्हेंट आहे, एकदाच घडणारी घटना जी 7 वर्षांच्या मध्यावर घडते आणि यानंतर विश्वासणारे पृथ्वीवर असणारच नाहीत, त्यामुळे त्यांचा छळ होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तिसरा आधार दानिएलच्या पुस्तकातली 1335 दिवसांची भविष्यवाणी थेट या पहिल्या पुनरुत्थानाच्या घटनेशी जोडतो, म्हणजे त्याची अचूक वेळ सांगतो. ठीक आहे, तर हे 3 आधार लक्षात घेऊन आता पाहूया की ही संपूर्ण 7 वर्षांची म्हणजे 2520 दिवसांची टाईमलाईन नक्की दिसते तरी कशी. हे बघा, ही कालरेखा म्हणजे एका प्रकारे संपूर्ण 7 वर्षांचा एक रोडमॅपच आहे. यामध्ये प्रत्येक महत्त्वाची घटना आणि तिच्याशी संबंधित दिवस अगदी अचूकपणे जोडलेले दिसतात. या टाईमलाईनचा पहिला भाग आहे 1335 दिवसांचा. यामध्ये विश्वासणाऱ्यांचा छळ होतो आणि याचा शेवट होतो पहिल्या पुनरुत्थानाने. आणि पुनरुत्थान झाल्यावर सुरू होतो पुढचा टप्पा 965 दिवसांचा. हा काळ्या पृथ्वीवर देवाच्या क्रोधाच्या 7 पिढ्यांचा. आणि इथेच या सिद्धांताचं गणित जुळतं. बघा, छळाचे 1335 दिवस अधिक पिढ्यांचे 965 दिवस यांची बेरीज बरोबर 2300 दिवस होते आणि अशा प्रकारे ती भविष्यवाणी पूर्ण होते. पण एक मिनिट, इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. 2300 दिवसानंतर जे पवित्र स्थान शुद्ध होणार आहे ते नक्की कोणतं, पृथ्वीवरचं की स्वर्गातलं? इथे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक सांगितला आहे. पृथ्वीवरचं जे मंदिर आहे ते फक्त एक चिन्ह आहे, एक टाईम मार्कर. पण भविष्यवाणीमध्ये ज्या खऱ्या शुद्धीकरणाचा उल्लेख आहे ते आहे स्वर्गातल्या पवित्र स्थानाचं. चला आता आपण या कालरेषेच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे जाऊया, जिथे सगळ्या गोष्टींचा समारोप होतो आणि एका नवीन युगाची सुरुवात होते. 2300 दिवस संपल्यावर 7 वर्षांचा आठवडा पूर्ण व्हायला शेवटचे 220 दिवस उरतात. आणि हा काळ आहे अंतिम न्यायनिवाड्याचा, जो एका युगाचा शेवट करून दुसऱ्याची सुरुवात करतो. या शेवटच्या 220 दिवसांमध्ये 3 मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे न्यायनिवाडे एकापाठोपाठ एक होतात. आणि अशा प्रकारे 2520 दिवसांच्या शेवटी ही भव्य भविष्यवाणी पूर्ण होते आणि पृथ्वीवर 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याची सुरुवात होते. तर या सगळ्या माहितीमधून आपण काय घ्यायचं? हे फक्त आकडे नाहीत. या सिद्धांतानुसार यामागे एक ठरलेली अचूक अशी वैश्विक योजना दिसते. आणि मग हा विचार मनात येतो की जर भविष्य इतकं निश्चित असेल तर मग इतिहास आणि आपलं नशीब यांचं स्वरूप खरंच काय आहे?